an online platform that will make your chemistry your chemistry. आपण लास्ट पार्ट मध्ये बुना एस शिकलेलो, बरोबर आहे. बुना एस मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ब्युटाडाइन आणि स्टेरीन इन प्रेझन्स ऑफ सोडियम ही रिएक्शन होते आणि तुम्हाला बुना एस मिळतो. हे नाव का भेटलं तर ब्युटाडाइन मधून काय घेतलं Bu, सोडियमच्या प्रेझन्स मधून म्हणून Na आणि स्टेरीनचं एस, असा हा बुना एस बनला. यात एक पॉइंट सांगायचा राहिलेला तो मी इथे कव्हर करतेय. हा जेव्हा मॉलिक्यूल बनतो किंवा हा जेव्हा पॉलिमर बनतो बुना एस, तेव्हा ब्युटाडाइन प्लस स्टेरीनचं जे कॉम्बिनेशनचा रेशो आहे तो 3:1 आहे. म्हणजे तुम्ही ब्युटाडाइनचे 3 मोल्स घ्यावे लागतात आणि त्या 3 मोल सोबत एक स्टेरीन काय करतो, रिॲक्ट करतो आणि तुमचा बुना एस बनतो. म्हणजेच 100 पार्ट्स धरले टोटल तर त्यातले 75 पार्ट्स तुमचा ब्युटाडाइन असणार आहे आणि तुमचे 25 पार्ट्स कोण असणार आहे, स्टेरीन. बघा 3:1 पार्ट म्हणजे कसा पार्ट आहे. हा मॉलिक्यूल जो तुमचा ब्युटाडाइन आहे पॉलिमरायझेशन करतो होमोलायटिक क्लीवेज करून, तेव्हा ही डबल बॉन्ड शिफ्ट होते आतमध्ये. 1 2 3 4 मध्ये येते डबल बॉन्ड CH CH सिंगल बॉन्ड CH2 CH2 आणि ही युनिट इकडे पण जॉईन होईल, इकडे पण जॉईन होईल. ही एक जी युनिट आहे तीच इकडे परत रिपीट झालेली असणार आहे. हीच युनिट इकडे रिपीट, हीच युनिट काय होईल, इकडे रिपीट होईल. किती युनिट झाल्या बघा, 3 युनिट झाला. आता ह्या 3 युनिट नंतर काय होईल, तुमचा स्टेरीन येईल वरती. कोण येईल, स्टेरीन. 3 युनिट नंतर स्टेरीनची युनिट आली, परत 3 युनिट ब्युटाडाइनचे, 1 युनिट स्टेरीनची. सो रेशिओ कसा झाला, 3:1. हे तुमचा पॉइंट मी सांगायचं विसरलेले, तो मी इथे कव्हर अप केलाय. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय बघा, कोणते कोणते पॉलिमर्स आपण शिकलो ते सगळे पॉलिमर मी एक साइडला आज लिहून काढले. रबर, पॉलिइथिन झाला, टेफ्लॉन झाला, पॉलिएक्रिलोनायट्राइल झाला, पॉलिअमाइड्स मध्ये आपण नायलॉन 6 नायलॉन 6 संपवलं, पॉलिइस्टर मध्ये आपण टेरिलिन पाहिलं, बुना एस झालं, निओप्रीन झालं आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघतोय, बेकलाइट. बेकलाइट पण फॉर्माल्डिहाइड आणि फिनॉल पासून बनलाय. मेलामाइन फॉर्माल्डिहाइड, मेलामाइन फॉर्माल्डिहाइड एक नाव आहे म्हणजे त्याचं एक युनिट कोण आहे, मेलामाइनचं युनिट प्लस फॉर्माल्डिहाइडचं युनिट एकत्र येऊन तुमचा मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर बनतो. आणि लास्टला कोण बघायचं आपल्याला, विस्कोज रेयॉन. आणि असे हे आपले 10 पॉलिमर आज इकडे कंप्लीट होतील. बघा स्टार्ट करूया बेकलाइटला. बेकलाइटला स्टार्ट करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही पॉलिमर वरती तुम्हाला जर नोट लिहायला आली तर तुमचा जो क्लासिफिकेशनचा साचा आहे त्या साच्यामध्ये त्याला बसवत जायचं. बेकलाइट हा, बेकलाइटचा सोर्स काय आहे, सिंथेटिक आहे म्हणजे मॅनमेड बेकलाइट आहे. स्ट्रक्चर कसं आहे, क्रॉसलिंक्ड, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे क्रॉसलिंक्ड कसं आलं. मोड ऑफ पॉलिमरायझेशन कोणतं आहे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, हे पण बघायचं कंडेन्सेशन कसं आलं. इंटरमॉलिक्युलर फोर्स वरती किती आपल्याकडे पॉलिमर आहेत, 4. इलास्टोमर, फायबर, थर्मोसेटिंग अँड थर्मोप्लास्टिक्स. हा कोणता आहे, थर्मोसेटिंग आहे म्हणजे बेकलाइटला हीट केल्यावरती तो हार्ड बनतो. टाइप कोणता आहे, कोपॉलिमर. कारण मी तुम्हाला आताच सांगितलं बेकलाइट कोणाकोणापासून बनलेला असतो, फिनॉल, बेन्झीन रिंग वरती OH लागला की कोण झाला, फिनॉल प्लस फॉर्माल्डिहाइड. अल्डिहाइड ग्रुप तुम्हाला माहिती आहे, C डबल बॉन्ड OH, हा तुमचा कोण आहे, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आहे. फॉर्मा म्हणजे कोण, फक्त त्याला H लागलं असतं म्हणून झाला फिनॉल अँड फॉर्माल्डिहाइड. या दोघांपासून कोण बनतं, बेकलाइट. या दोघांपासून कोण बनतं, बेकलाइट. सो 2 मोनोमर्स एकत्र आलेत तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, कोपॉलिमर. प्रॉपर्टीज बघा काय आहेत बेकलाइटच्या, इनफ्युजिबल आहे म्हणजे मी आत्ताच सांगितलं थर्मोसेटिंग असल्यामुळे हीट केल्यावर तो काय होतो, जास्त हार्ड बनतो. आणि इनफ्युजिबल म्हणजे फ्यूज करणं म्हणजे काय, त्याला मेल्ट करणं. आता तो हार्ड बनतो तर त्याला मेल्ट करणं सोपं असणार आहे का, नाही. सो इट इज इनफ्युजिबल, इट इज इनसोल्युबल, सोल्युबल पण होत नाही. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ कशी आहे, हार्ड आहे, स्ट्रेंथ जास्त आहे. आणि युजेस कुठे बघतोय आपण त्याचे, किचनवेअर, किचन आर्टिकल्स बनवण्यासाठी किंवा इलेक्ट्रिक इन्सुलेटर बनवण्यासाठी. थर्मोसेटिंग पॉलिमर्स कसे असतात किंवा बेकलाइट कसा आहे, तुमचा इन्सुलेटर आहे, डू नॉट कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हेन्स युज्ड इन इलेक्ट्रिक इन्सुलेटर्स. आता आपण खऱ्या अर्थानं पॉलिमर किंवा बेकलाइट बनतो कसा हे बघायचं.
मी ऑलरेडी ही लिहून घेतलेलं, कारण मला अख्खा बोर्ड लागणार होता एक्सप्लेनेशनसाठी. मी हे रफ करते. तुम्ही पाठीमागे जाऊन 10 सेकंड काय करा, स्क्रीनशॉट करून घ्या. आता बघा, ही जी पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे ही आपण एकूण किती स्टेप्स मध्ये शिकायचं? 3 स्टेप्स मध्ये. त्यात पहिली स्टेप मी स्टार्ट करतेय. स्टेप नंबर 1 ऑन युअर बोर्ड. स्टेप नंबर 1 बघा, तुमचा फिनॉलनी रिॲक्शन स्टार्ट झाली. फिनॉल मी काढून घेते इथे OH. याच्यामध्ये ऍड कोण केलं आपण? फॉर्माल्डिहाइड. याला फॉर्माल्डिहाइडला आपण सिम्पली असं पण लिहू शकतो, HCHO असं लिहिलं तर हा मॉलिक्यूल कुठला तुमचा? फॉर्माल्डिहाइड आहे. आता बघा, याच्यामध्ये काय होतं, ऍसिड बेस रिॲक्शन होते. आधी मी याच्यामध्ये H+ टाकलं. मी तुम्हाला ऍक्च्युअल केमिस्ट्री सांगते याच्या पाठीमागं काय आहे, असं का झालं, आणि त्यानंतर एक ट्रिक सांगेन की तुम्हाला इझिली काय करायचंय, लक्षात ठेवता येईल. पण केमिस्ट्री अंडरस्टँड करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिजन वरती कोण असतं? लोन पेअर असते. अनशेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. ही इलेक्ट्रॉनची पेअर काय घेईल, तुमच्या हायड्रोजन ॲटमला ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे काय बनेल बघा, CH डबल बॉन्ड ऑक्सिजन. ऑक्सिजन कोणाला घेतलं? हायड्रोजनला. आणि त्याच्यावरती काय चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज आला, कारण इलेक्ट्रॉन निघून गेले, सो पॉझिटिव्ह चार्ज आला. आता काय होईल, या पॉझिटिव्ह चार्जला स्टॅबिलाइज करायला हे इलेक्ट्रॉन्स इकडे जंप मारतील. हे इलेक्ट्रॉन्स काय करतील, इकडे जंप मारतील. आता मी स्ट्रक्चर कसं केलं, डबल हेडेड एरो. डबल हेडेड एरो का काढला? कारण रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, कन्वर्ट होत राहतात एकमेकांमध्ये. सी वरती कोण आलं? OH. सी वरती कोण आहे? OH. डबल बॉन्ड काय झाली, वरती शिफ्ट झाली. इकडे कोण आलं? हायड्रोजन. इकडे कोण आलं? हायड्रोजन. आता बघा, कार्बन कडून इलेक्ट्रॉन्स निघून गेले, सो कार्बन वरती काय येणार आता? डेल्टा पॉझिटिव्ह किंवा पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येईल. लक्षात आलं इथपर्यंत काय झालं? ऑक्सिजन वरती लोन पेअर असते. लोन पेअर हायड्रोजन ॲटमला स्वतःकडे घेतलं. आता ऑक्सिजन ऍक्च्युअल मध्ये 2च बॉन्ड बनवू शकतो, त्यांनी 3 बॉन्ड बनवले. एक्स्ट्रा बॉन्ड बनवला की त्याच्यावरती चार्ज कुठला आला? त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. त्यानंतर काय झालं, तो पॉझिटिव्ह चार्ज घालवण्यासाठी तो खालच्या कार्बन कडून काय घेईल? इलेक्ट्रॉन्स घेईल आणि पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल झाला. पण आता कार्बननी काय केलं? आपले इलेक्ट्रॉन्स दिले. इलेक्ट्रॉन्स दिले असतील तर त्याच्यावरती काय चार्ज येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. तुमच्याकडे कोण आहे आणखी? फिनॉल होता. फिनॉल आहे. कसं स्ट्रक्चर असतं फिनॉलचं? आत अशा रिंग्स असतात. आता बघा, ही जी तुमची इलेक्ट्रॉन रिच रिंग आहे, ही जी डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन्स आहेत. हे इलेक्ट्रॉन कुणावर अटॅक करणार? या पॉझिटिव्ह चार्ज वरती अटॅक करणार. आणि स्ट्रक्चर खाली कसं बनणार बघा. आधी मी तुमची रिंग काढतीये. रिंग कशी? सिमेट्रिक आहे, दोन्ही बाजूनी सेम दिसते. दोन्ही बाजूनी काय सेम आहे. तुम्ही इकडून बघा नाही तर इकडून बघा. मी आता कशी काढली? अशी. हा डबल बॉन्ड इथला तोडला मी, जॉईन कोणाला केला? कार्बनला. कसा कार्बन येतो? 2 हायड्रोजन्स लागले त्याच्यावरती आणि कोण लागलाय? OH. बघा बरं कुठलं स्ट्रक्चर तयार झालं. तुमच्या फिनॉलच्या रिंग वरती CH2OH ग्रुप लागला. ह्याच कार्बन वरती कोण असणार आहे? आणखीन एक हायड्रोजन असणार आहे. तो हायड्रोजन ॲटम आता आत इलेक्ट्रॉन्स देणार आणि काय तयार करणार बघा. काय तयार करेल? फिनॉलचं आहे तसं ॲरोमॅटिक स्ट्रक्चर. हा हायड्रोजन ॲटम आत काय येतो? तुमची ॲरोमॅटिसिटी मेंटेन ठेवण्यासाठी. वरती कोण आलं? OH आला. इकडे कोण आलं? CH2OH. रिॲक्शन स्टार्ट कुठे झाली बघा? फिनॉल मध्ये आपण अल्डिहाइड ऍड केलेला. जनरली बघितल्यावरती आपल्याला काय वाटतं? स्ट्रक्चर कसं बनायला पाहिजे? फिनॉल आणि त्याच्यावरती अल्डिहाइड म्हणजे C डबल बॉन्ड OH असा बेन्झाल्डिहाइड तयार झाला असेल. काय? अल्डिहाइडचा ग्रुप डायरेक्ट मी याच्यावर जोडला आणि बेन्झाल्डिहाइड तयार झाला असेल. पण ऍसिडिक कंडिशन्स मध्ये आपण काय करतो? या रिॲक्शन्स फॉरवर्ड करतो. सो तुमचा हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे तो कन्वर्ट कशामध्ये होतो? अल्कोहोलमध्ये. अल्कोहोलमध्ये कशामध्ये होतो? अल्कोहोलमध्ये. आता एकच कार्बन ॲटम आहे म्हणून एक कार्बनवाला अल्कोहोल म्हणजे CH2OH. हा एक कार्बन आणि लगेच त्याचा कोण बनायचा? अल्कोहोल. हायड्रोजन्स हे करून घ्यायचे. आणि हे तुमचं कोण आहे? फायनल प्रोडक्ट बघा सेम आहे. फायनल प्रोडक्ट सेम आहे. मी फक्त काय सांगितली तुम्हाला? मेकॅनिझम सांगितली.
काय झालेलं, ऑक्सिजनच्या लोन पेअरनी हायड्रोजन घेतला, त्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला, इलेक्ट्रॉन्स गेलेत म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आला. आता पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे डेफिशियन्सी आली. आता मला इलेक्ट्रॉन्स लागणार आहे, मी कोणाकडून तर घेणार, कोणाकडून घेतले, कार्बन कडून घेतले. आता कार्बनने इलेक्ट्रॉन दिले म्हणून कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि बेन्झीनच्या रिंगने काय केलं, आपला एक डबल बॉन्ड दिला आणि CH2OH स्ट्रक्चर तयार झालं. ॲरोमॅटिसिटी मेंटेन करायला इथला हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला, -H+ म्हटलं तरी चालेल. आणि काय भेटला तुमचा ऑर्थो म्हणायचं. ही पोझिशन कुठली असते बघा, बेन्झीन रिंग जेव्हा तुम्हाला दिली जाईल त्याला एक ग्रुप अटॅच असेल जसं की फिनॉल, ह्या डबल बॉन्ड्स असतील, ही जी पोझिशन असते ही असते ऑर्थो, ही पोझिशन असते मेटा, आणि खालची जी उरलेली पोझिशन असते ही कोण असते, पॅरा. आता तुमचा प्रॉडक्ट कुठला भेटलाय तुमचा इथे, ऑर्थो प्रोडक्ट भेटला तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल ऑर्थोच का भेटला, मेटा का नाही भेटला किंवा पॅरा का नाही भेटला, तर आपल्याला ऑर्थो पॅरा प्रोडक्ट भेटत असतात कधी, जेव्हा OH ग्रुप लागलेला असतो. OH ग्रुप कसा आहे, ऍक्टिवेटिंग ग्रुप आहे. तुम्ही जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये शिकला असाल, OH कसं आहे, ऍक्टिवेटिंग ग्रुप आहे. आणि ऍक्टिवेटिंग ग्रुप असल्यामुळे OH हा ऑर्थो अँड पॅरा प्रोडक्ट देतो, मग तुम्ही म्हणाल पॅरा कुठे येते, फक्त ऑर्थोच तर आहे. तर आपल्याला काय करायचंय, ऑर्थो पॅरा प्रोडक्ट्स काढायचे, स्पेस नाहीये म्हणून मी फक्त अजून काढले नाहीयेत. मेकॅनिझम कळाली असेल तुम्हाला, काही डाऊट असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप ॲज वेल एज इंस्टाग्राम आपलं पेज आहे, किंवा कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर. जर मेकॅनिझम कळालीच नसेल कुणाला तर मी सिंपल सांगितलं तुम्हाला, फिनॉल आहे आणि कोण आहे, फॉर्माल्डिहाइड आहे. लगेच सेकंड पोझिशनला, ही फर्स्ट तर ही सेकंड पोझिशनला कोण लावायचं, अल्डिहाइड लावायचा, H+ टाकायचं, काय होईल तुमचा CH2OH. CH ऑलरेडी आहे, अजून एक H येणार याच्यामध्ये आणि इकडे OH, CH2OH तयार होईल. लक्षात आलं. मी बोर्ड रफ करते, आपण जाऊया पुढे. थ्री स्टेप आहे आपली, पहिली स्टेप झाली आता. पण पहिली स्टेप पण मी अजून तुम्हाला सगळे प्रोडक्ट लिहून दाखवले नाहीयेत, ऑर्थो दाखवला फक्त. आता काय दाखवते मी, पॅरा प्रोडक्ट दाखवते बघा. कोण होता आपला, फॉर्माल्डिहाइड, C+OH रिॲक्शन होईल आणि काय तयार झालेलं आपलं, बेन्झीनची रिंग वरती OH ग्रुप फिनॉल, ऑर्थो पोझिशनला CH2OH हा एक प्रोडक्ट असेल. दुसरा प्रोडक्ट काय असेल, ऑर्थो पोझिशनला पण CH2OH लागलाय, प्लस पॅरा पोझिशनला पण काय लागला, CH2OH पोझिशन लागली, OH ग्रुप लागला. बघा तुमची फिनॉलची रिंग आहे, मी आता सांगितलं, ऑर्थो पोझिशन, मेटा पोझिशन, पॅरा पोझिशन. सिमिलर वे मध्ये या साईडला पण ऑर्थो, मेटा, पॅरा. मग आणखीन एक ऑर्थो पोझिशन बाकी आहे. थर्ड प्रोडक्ट काय असणार आहे तुमचा, तुमची बेन्झीनची रिंग, फिनॉलचा ग्रुप, ऑर्थोवरती CH2OH, आणखीन एक ऑर्थो आहे ना आपल्याकडे हा वाला, याच्यावरती पण CH2OH आणि खाली पण CH2OH. असे काय भेटतील तुम्हाला, 3 प्रोडक्ट भेटतील. फक्त ऑर्थो ॲज वेल ॲज पॅरा, दोन्ही ऑर्थो आणि एक पॅरा. आणि मेटा का नाही बनत, OH हा ऍक्टिवेटिंग ग्रुप आहे आणि ऍक्टिवेटिंग ग्रुप आपल्याला ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट्स देतात. हे तुमचे काय झाले, 3 तुम्हाला प्रोडक्ट्स मिळाले पहिल्या स्टेप मध्ये, जेव्हा तुमची फॉर्माल्डिहाइड फिनॉल सोबत रिॲक्ट झाली. फॉर्माल्डिहाइड फिनॉल सोबत रिॲक्ट म्हणून तुम्हाला हे 3 प्रोडक्ट भेटले. स्क्रीनशॉट करून घ्या स्टेप 1चा. आपल्याला पुढे जायचं आहे स्टेप 2 कडे. स्टेप 2 मध्ये मला हा मॉलिक्यूल लागणार आहे पहिल्यांदा. स्टेप 2 मध्ये मला हा मॉलिक्यूल लागणार आहे, ऑर्थो प्रोडक्ट लागणार आहे, हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. चला बघूया नेक्स्ट. लिहून काढत असाल तर खालचं कॉपी डाऊन करा. ओके, मी स्टेप 1 रफ करते आता. नेक्स्ट कुठे चाललो होतो आपण, स्टेप 2 कडे. काय झालेलं स्टेप 1 मध्ये, आपले 3 प्रोडक्ट भेटलेले. मी लक्षात कोणतं ठेवायला सांगितलेलं तुम्हाला आता, ऑर्थो प्रोडक्ट. OH कोण लागेल इकडे,
CH2 and OH हा तुमचा ऑर्थो प्रोडक्ट होता. हा काय जाईल आता पॉलिमरायझेशन प्रोसेस करेल. काय करेल हा पॉलिमरायझेशन प्रोसेस कशी करतो बघा. हा एक मॉलिक्यूल आहे तुमच्याकडे बरोबर आहे. असाच काय असणार इकडे दुसरा पण मॉलिक्यूल असणार आहे. सेम मॉलिक्यूल आपण n नंबर ऑफ टाइम्स घेतो. OH कोण असेल इकडे आणखी CH2OH. आता ही तुमची बेन्झीनची जी रिंग आहे याच्यावरती काय असतात तो हायड्रोजन ॲटम्स असतात असे लागलेले जे आपण दाखवत नाही कारण मध्ये हा सर्कल म्हणजे डबल बॉन्ड आहे. ह्या काय अल्टरनेट डबल बॉन्ड काढायच्या. बघा हा जर मी कार्बन पकडला तर हा कार्बन किती बॉन्ड बनवले 1 2 3 तर चौथा बॉन्ड कोण असणार आहे हायड्रोजन की जो आपण दाखवत नाही पण तिथे हायड्रोजन प्रेझेंट असतो. आता बघा हा H अँड हा OH काय होईल बाहेर एलिमिनेट होईल. बाहेर काय होईल एलिमिनेट होईल मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. म्हणून आपण काय लिहिलेलं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन लिहिलेलं. हा OH H2O बाहेर निघेल आणि कसं स्ट्रक्चर भेटेल आपल्याला फिनॉलची रिंग इकडे CH2 इकडची फिनॉलची रिंग आणि हायड्रोजन गेला आणि ही बॉन्ड काय झाली जॉईन झाली. परत इकडे कोण आहे CH2. सिमिलर वे मध्ये इकडच्या युनिटचं काय असेल हायड्रोजन ॲटम असेल की जो हा OH काढून घेईल. इथे बॉन्ड बनेल इथे परत CH2 अँड सो ऑन. इकडे पण CH2 असणार अँड सो ऑन. लक्षात आलं तुम्हाला काय होतं दोन युनिट्स होते. हा एक युनिट याच्यासारखा सेम युनिट असणार आहे. या युनिटचा हायड्रोजन ॲटम आणि पहिल्या युनिटचा OH असं काय होईल निघून जाईल आणि ही रिंग फ्यूज होईल. बघा फिनॉल CH2 कोणाला लागेल ह्या कार्बनला आणि परत हा ग्रुप रिपीट होईल. परत इकडे सेम युनिट असणार आहे त्याचा हायड्रोजन OH निघून जाईल HOH निघून जाईल आणि फ्यूज होईल. ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे नोव्होलॅक. नोव्होलॅक तुम्ही पेंट्स मध्ये ऐकलं असेल नोव्होलॅक. ओके हा तुमचा काय झाला मग कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. बट स्ट्रक्चर कसं आहे नोव्होलॅकचं लिनियर स्ट्रक्चर आहे. नोव्होलॅकचं स्ट्रक्चर कसं आहे लिनियर स्ट्रक्चर आहे. आणि तुमच्या चार्ट मध्ये बघा मी लिहून काय दिलं तुम्हाला बेकलाइटचं स्ट्रक्चर काय आहे क्रॉस लिंक्ड आहे. मी आता नोव्होलॅक लिनियर आहे असं सांगितलं. अजून मी बेकलाइट पर्यंत पोहोचले नाहीये कारण आपली 3 स्टेप पोहोचलो का आपण अजून नाही पोहोचलो. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला कोण भेटतं नोव्होलॅक भेटतो की ज्याचं स्ट्रक्चर कसं आहे लिनियर आहे. अजून आपल्याला पुढे बघायचंय. मी इथेच रफ करते. बघा स्टेप 3 काय होते. आपण स्टेप 3 मध्ये पोहोचलो. स्टेप 3 आणखी कोण होता आपल्याकडे ऑर्थो प्रोडक्ट घेतला बरोबर आहे. एक पॅरा प्रोडक्ट पण होता. एक पॅरा प्रोडक्ट होता इकडे OH CH2OH ऑर्थोला पण लागलेला ऑर्थो एज वेल एज पॅरा प्रोडक्ट होता बरोबर आहे. बघा हे स्ट्रक्चर जर मी उलट काढलं मी तर खाली काय करते हेच स्ट्रक्चर उलट काढतीये. फिनॉलची रिंग OH नंबरिंग फक्त नाही चुकायचं 1 2 3 4 5 6. आता माझा नंबर कुठे गेला हा 1 इकडे गेला 2 कुठे असणार आहे CH2OH खाली. तिसरा कोण असणार आहे तिसऱ्याला कोण नाही लागलेला हायड्रोजन आहे. इकडे कोण असणार आहे CH2OH बरोबर आहे. लक्षात आलं नंबरिंग फक्त नाही चुकलं की तुमचा मॉलिक्यूल करेक्ट आला. बघा बरं सेकंड अँड फोर्थ पोझिशनला CH2OH फर्स्ट पोझिशनला OH ग्रुप. हा मॉलिक्यूल मी फक्त काय काढला इन्व्हर्टेड काढला. आणखीन एक मॉलिक्यूल काढते मी इथं सेम वे मध्ये इन्व्हर्टेड OH CH2OH अँड कोण आहे परत CH2OH. आता बघा सिमिलर वे मध्ये इकडे पण कोण असणार आहे हायड्रोजन ॲटम असणार आहे. हे काय होईल एलिमिनेट होईल H अँड OH म्हणजेच कोण H2O अँड इथे काय बनेल बॉन्ड बनेल. इथे काय बनेल बॉन्ड बनेल. H2O एलिमिनेट झाला H2O एलिमिनेट झाला अँड इथे कोण बनली बॉन्ड बनली. सिमिलर वे मध्ये इथे पण एक काय असेल युनिट असेल. इथे पण काय असेल एक फिनॉल युनिट असेल इन्व्हर्टेड. इथे कोण असेल CH2OH असेल. वरती कोण असेल CH2OH असेल बरोबर आहे. इथे पण हायड्रोजन ॲटम असणार आहे. परत H अँड OH काय होईल एलिमिनेट होईल. H अँड OH म्हणजे वॉटर एलिमिनेट होईल. मी रफ केलं आणि काय केलं हा बॉन्ड बनवला. हा बॉन्ड बनवला. सिमिलरली इकडे ही चेन कंटिन्यू होईल आणि मागे पण काय होईल ही CH2 अशी चेन कंटिन्यू होईल. आता बघा इकडे कोण असणार आहे परत हायड्रोजन असणार आहे बरोबर आहे. हायड्रोजन आहे वरची चेन पण आहे आपल्याकडे
काढलेलं नाहीये तिथं स्ट्रक्चर कोण असतं, हायड्रोजन असतं. हा H, हा हायड्रोजन अँड हा OH चा मॉलिक्यूल परत वॉटर म्हणून काय होतील, एलिमिनेट होतील. चला रफ करा, एलिमिनेट होतील तर, आणि काय होईल, वरून स्ट्रक्चर जॉईन होईल. बघा ह्याचा हा हायड्रोजन याच्या वरती बरोबर काढलाय, माझं थोडं स्ट्रक्चर तिकडे शिफ्ट झालंय, तुम्ही बरोबर काय करा, एका खाली एक काढा. हा हायड्रोजन अँड हा OH काय होतील, H2O म्हणून एलिमिनेट होतील. रफ करा हे कोण, हा आणि हा कार्बन काय होणार, मग जॉईन होणार. सिमिलर मध्ये हा हायड्रोजन हा OH निघून गेला, स्ट्रक्चर काय झालं, जॉईन झालं. बरोबर आहे. बघा ह्या कोण आल्या मध्ये मध्ये, नेटवर्क्स आल्या, क्रॉस लिंकेजेस आल्या, म्हणून ह्या बेकलाइटचं स्ट्रक्चर आपण काय लिहिलेलं, क्रॉस लिंक स्ट्रक्चर. बेकलाइटचं स्ट्रक्चर काय लिहिलेलं, क्रॉस लिंक स्ट्रक्चर. अजून एक मॉलिक्यूल राहिला आपल्याकडे, जिथे आपण काय केलेलं, इकडे पण CH2OH ग्रुप होता, पॅरलला पण CH2OH ग्रुप होता, आणि ह्या साईडला पण कोण आहे तुमचा, CH2OH ग्रुप. मी बघा आता स्पेस नाही आपल्याकडे, बट मी तरी पण इकडे कुठेतरी ऍडजस्ट करेनच. छोटं स्ट्रक्चर काढतीये फक्त, एकच दाखवेन ह्याचा. हा ग्रुप आहे, इकडे कोण लागलंय तुम्हाला, CH2OH, इकडे कोण आहे, खाली फिनॉल, वरती फिनॉल आहे. आता सिमिलर स्ट्रक्चर आहे OH, CH2OH, खाली पण काय असणार आहे, CH2OH. सिमिलर वे मध्ये ह्याच मॉलिक्यूल इकडे कोण आहे, CH2OH झाला, CH2 म्हणजे इथे कोण असणार आहे, हायड्रोजन असणार आहे. हा हायड्रोजन हा OH निघून जाईल, बरोबर आहे, निघून जाईल. हा हायड्रोजन आणि हा OH H2O निघून जाईल, बरोबर आहे. रफ करतेय मी, आणि काय होईल, हा बॉन्ड इथे फॉर्म होईल, हा बॉन्ड इथे फॉर्म होईल. तसाच हा OH पण काय करेल, पुढे स्ट्रक्चर बनवेल. इकडचा जो OH आहे तो पण काय करेल, खाली स्ट्रक्चर बनवेल. बघा तिन्ही टाइपचे स्ट्रक्चर मी यूज केले. आधी फक्त ऑर्थोवाला वापरला, नोवलॅक बनवून दाखवला. त्यानंतर मी कुठला स्ट्रक्चर घेतलं, ऑर्थो पॅरा सबस्टिट्यूटेड घेतला, पण ऑर्थोची एकच पोझिशन, स्ट्रक्चर फक्त इन्व्हर्टेड काढले आणि काय केलं, H2 ला इलिमिनेट केलं आणि CH2 च्या चेन्स बनवून दाखवल्या. लास्टला मी कुठलं स्ट्रक्चर घेतलं, बोथ ऑर्थो अँड वन पॅरा सबस्टिट्यूटेड, आणि ते स्ट्रक्चर सरळच काढलेलं. फक्त काय, CH2OH मधला OH आणि दुसऱ्या रिंग मधला हायड्रोजन काढून H2O एलिमिनेट करायचा, आणि तुमची बेकलाइटचं हे काय बनतं, स्ट्रक्चर बनतं. बेकलाइटचं काय बनतं, स्ट्रक्चर बनतं. चला परत एकदा स्ट्रक्चर बघूया, हवं तर पण फास्ट बघायचं. आता फास्ट बघायचं. इम्पॉर्टंट स्ट्रक्चर, क्वेश्चन येऊ शकतो, सो मी रिपीट करतेय. फिनॉल, रिपीट करा तुम्ही पण माझ्यासोबत. फिनॉल प्लस फॉर्माल्डिहाइड काय बनणार तुमचं, स्टेप 1 मध्ये ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट CH2OH ऑर्थो, त्याच्यानंतर काय, ऑर्थो ॲज वेल ॲज पॅरा CH2OH, इकडे पण कोण, CH2OH, and कोण, both ortho and one para position. So substitution, इकडे पण CH2OH, इकडे पण CH2OH and खाली पण CH2OH. बरोबर आहे. ही झाली तुमची स्टेप 1. स्टेप 2 मध्ये काय झालेलं, फक्त ऑर्थो वाले प्रोडक्ट घ्यायचे, म्हणजे हे बघा OH CH2OH, दुसरी पण रिंग होती, दुसरी एक रिंग होती, याला OH लागलेला, सेम स्ट्रक्चर, इकडे CH2OH, या साईडला कोण असणार आहे, याचा हायड्रोजन ॲटम असणार आहे. हा हायड्रोजन आणि इकडचा OH H2O म्हणून काय होईल, बाहेर एलिमिनेट होईल. एलिमिनेट झालेलं मी काय करते, रफ करते, आणि बघा हा बॉन्ड कुणासोबत बनेल, इकडे. सिमिलर वे मध्ये इकडचा OH आणि पुढच्या स्ट्रक्चरचा हायड्रोजन आणि तुमची चेन बनेल. सिमिलरली इकडे काय होईल, तुमची चेन बनेल. हा कोण झाला, तुमचा नोवोलॅक, CH2, आणि परत काय होईल, रिपीट, हे स्ट्रक्चर रिपीट होत जाईल, हा कोण आहे, नोवोलॅक विथ लिनियर स्ट्रक्चर, चला नेक्स्ट बघूया.
मी जागा नाहीये म्हणून रफ करतेय. त्यानंतर स्टेप 3 मध्ये कोण घ्यायचं, उलट स्ट्रक्चर घ्यायचं सेकंड मॉलिक्युलचं. एका खाली एक रिंग आली, OH इथे आला, CH2OH आला आणि कोण आलं परत CH2OH आला. आता OH मी इथे काढते तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ठीक आहे, परत या रिंगच्या खाली रिंग आली, कोण CH2OH. कसंही काढू शकतो आपण हे. हा फिनॉल आणि हा कोण आहे परत CH2OH. आता परत बघा, याला कोण असणार आहे इकडे हायड्रोजन आणि हा कोण आहे OH म्हणजे परत HOH म्हणजे कोण वॉटर एलिमिनेट होणार. सिमिलर वे मध्ये इथे कोण आहे हायड्रोजन, हा कोण आहे OH, परत काय होईल HOH एलिमिनेट होणार आणि चेन तुमची काय होईल CH2 ला अटॅच होईल. रफ करा, काय करा CH2 ला CH2 सोबत बॉन्ड, CH2 सोबत बॉन्ड. हे काय झालं तुमचं बेकेलाइटचं स्ट्रक्चर बनत आहे. पण इथे पण काय होणार आहे, इथे पण हायड्रोजन ॲटम आहे, इथे पण OH आहे, हा पण काय होईल एलिमिनेट होईल बाहेर, हा पण HOH वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल बाहेर आणि काय होईल तुमचा CH2 होता, हे बॉन्ड इथं बनेल. सिमिलर वे मध्ये हा बॉन्ड काय बनेल पुढे बनेल. सिमिलर वे मध्ये इकडे काय होईल बॉन्ड पुढे बनत जाईल. आणखीन एक स्ट्रक्चर बघायचं होतं बघा, हा बॉन्ड पुढे बनतोय म्हणजेच काय बनतोय, कोण राहिलं थर्ड मॉलिक्यूल राहिला. मी इथे काढते, तो सरळच काढायचा विथ OH ग्रुप. अबव कोण असेल CH2, इकडे पण OH जाऊन पुढे रिंग बनेल, इथे पण CH2OH जाऊन खाली रिंग बनेल, सॉरी चेन बनेल आणि कोण आहे इकडे CH2 अँड कोण आहे O. काय राहिलं का माझं, ओके एक मिनिट, इथे नाही काढू शकत मी, वरती काढायला लागेल जर काढायचीच असेल तर. कारण का बघा इकडे माझ्याकडे हायड्रोजन ॲटम नाहीये जो सबस्टिट्यूट होईल. कुठे काढते मी, इकडे काढते, कारण हा कोण आहे तुमचा ऑर्थोपॅरा. सो इकडे कोण आहे हायड्रोजन ॲटम आहे, हा मी काढू शकते. इकडे हायड्रोजन ॲटम आहे का नाही, सो मी हा काढू शकत नाही. फिनॉल होता, वरती OH आहे, इकडे CH2OH, इकडे परत CH2, पुढे चेन बनवेल, इकडे कोण असेल CH2, पुढे काय बनवेल चेन बनवेल. बघा आता काय झालं, हा OH, हा काय OH आणि हा हायड्रोजन. तुम्ही हा OH काढाल, चुकून सुद्धा फिनॉलचा OH काढायचा नाही, कोणाचा काढायचा अल्कोहोलचाच OH काढायचा. हा OH हा H काय करेल निघून जाईल आणि तुमचं स्ट्रक्चर काय होईल, इथूनही बॉन्ड बनेल. हा तुमचा फॉर्मल्डिहाइड काय झाला कंटिन्यू पुढे तयार व्हायला लागला. लक्षात आलं, हे तुमचं स्ट्रक्चर कोणाचं आहे बेकेलाइटचं आहे. बेकेलाइट स्ट्रक्चर आहे आणि कसं आहे क्रॉस लिंक स्ट्रक्चर बेकेलाइटचा. प्रॉपर्टीज आणि युजेस आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. आय होप तुम्हाला बेकेलाइटचं स्ट्रक्चर कळालं असेल. इथे नका काढायला जाऊ स्ट्रक्चर, इकडे काढा, सिंपल वे मध्ये कळेल. फक्त लक्षात काय ठेवायचं, कुठेही फिनॉलचा OH बाहेर जात नाही. OH जो जातो तो कोणाचा जातो अल्कोहोलचा. इथे हायड्रोजन ॲटम आहे, इथं OH आहे, हे काय झाले निघून गेले. काय डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा, नसेल कळालं तर परत आणखी मी एकदा एक्सप्लेन करेन तुम्हाला. बट आय होप इझी आहे, समजून गेलंच असेल तुम्हाला. ओके चलो मी बोर्ड रफ करते आणि आपण काय बघायचं आता मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय माहिती पाहिजे मेलामाइनचं स्ट्रक्चर काय आहे. बघा मेलामाइनचं स्ट्रक्चर जसं तुमचं बेन्झीन रिंगचं स्ट्रक्चर आहे अगदी तसं सिमिलर आहे. वरती स्टार्ट नायट्रोजननी करायचा, अल्टरनेट कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन पण नायट्रोजन, म्हणजे 6 मेंबर रिंग आहे, त्यातले 3 कोण आहेत नायट्रोजन आहेत आणि 3 कोण आहेत कार्बन ॲटम आहेत. कार्बन ॲटमला कोण लावायचं, पहिला नायट्रोजन ॲटम कंप्लीट करूया. नायट्रोजन ॲटम बघा किती बॉन्ड बनवतो, 3 बॉन्ड बनवतो बरोबर आहे. एक इकडे बनवला हायड्रोजन, कोण नाही म्हणजे काय आहे त्याला हायड्रोजन ॲटम लागले. आणि कार्बन किती बॉन्ड बनवतो 4. इकडे मी जरी एखादा कोणता सबस्टिट्यूएंट लावला तरी पण कार्बनचे 3च बॉन्ड बनायलेत. याचा अर्थ मला काय करायचं आहे मध्ये डबल बॉन्ड द्यायचे. बघा एक डबल बॉन्ड, अल्टरनेट डबल बॉन्ड, थर्ड अल्टरनेट डबल बॉन्ड. आणि या कार्बनला कोण लावायचंय तुम्हाला NH2. कार्बनला कोण लावायचंय NH2. या कार्बनला कोण लावायचं NH2 म्हणजे कोण अमाइन ग्रुप. आणि हे स्ट्रक्चर काय झालं तुमचं मेलामाइन. या स्ट्रक्चरला नाव काय म्हणायचं मेलामाइन. कार्बनला कोण लावायचं NH2 ग्रुप लावायचा. प्लस कोण आहे तुमचा फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइडचं स्ट्रक्चर सांगितलं तुम्हाला, C डबल बॉन्ड H
आणि इकडे कोण लावणार तुम्ही H. बघा परत ऍसिडिक कंडिशन मध्ये सेम बेकलाइट सारखी रिॲक्शन होणार आहे. तुमची ऑक्सिजन वरती काय असतात 2 लोन पेर असतात, त्यातली एक लोन पेर हा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. हा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करेल म्हणजे काय स्ट्रक्चर होईल, पिंक मध्ये काढू का इकडे मी, C+H. H इथे आल्यामुळे ऑक्सिजन वरती कुठला चार्ज आला हो, पॉझिटिव्ह चार्ज. मी आधीच सांगितलं लोन पेर गेली, इलेक्ट्रॉन्स निघून गेले, मग ऍटम वरती स्वतःवरती कुठला चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज करायला कार्बन मधले डबल बॉन्ड वरती जातात आणि इलेक्ट्रॉन देतात. कसं स्ट्रक्चर बनणार इकडे, COH H H आणि कार्बन वरती कसला चार्ज, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. आणि परत काय होईल बघा, हे स्ट्रक्चर कोणाला इक्विव्हॅलेंट, कोणासारखं दिसतं, CH2OH आहे, हा इक्विव्हॅलेंट टू CH2OH आहे. कार्बन वरती कसा चार्ज आहे, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा जो तुमचा NH2 आहे त्यातला एक हायड्रोजन कसा मी लिहिते बघा, सेपरेट लिहिते. एक हायड्रोजन कसा लिहिते मी, सेपरेट लिहिते. हा हायड्रोजन काय करायचं, काढून टाकायचा. हा हायड्रोजन जो लिहिलाय सेपरेट तो काय करायचा, काढून टाकायचा. आणि हा जो CH2OH ग्रुप आहे तो ह्या NH ला जॉईन करायचा. म्हणजे कसं स्ट्रक्चर होईल बघा, कुठे नायट्रोजन टॉपला, कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन अँड कार्बन. डबल बॉन्ड काढून घेऊया, कुठे बघा इथे, इकडे इकडे. कार्बनच्या इथे कोण लागलेलं असतं, कार्बनला लागतो NH आणि दुसरा H गेला आणि कोण लागलं याच्यामध्ये CH2OH. कोण लागलं, CH2OH. इन सिमिलर वे इकडे कोण लागलं, NH खाली CH2OH. OH मी इकडे काढा, खाली काढा, चालतो कुठेही. कोण लागलं इकडे आधी NH, दुसरा H ला रिप्लेस कोणी केलं, CH2OH. लक्षात आलं बघा, खालचा पोर्शन हा आहे. हा तुम्हाला काय पेपर मध्ये लिहायचा नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. हे स्ट्रक्चर बनलं, या स्ट्रक्चर मध्ये काय करा, H3O+ टाका. काय टाकायचं, H3O+. बघा स्ट्रक्चर मध्ये काय चेंजेस होतात, नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन. डबल बॉन्ड्स अल्टरनेट. आणि कार्बनला कोण लागलेला होता आपला NH2 NH आहे. आणि इकडे कोण आहे, CH2 आणि OH ला काढून टाकायचं आणि पुढे काय करायचं, पॉलिमरायझेशनची चेन. कार्बनला कोण आहे खाली, CH, खाली कोण आहे आणखी, NH, CH2 आणि OH निघून गेला आणि खाली काय झाली, चेन. सिमिलरली इकडे कोण आहे आपला NH, CH2OH मधला CH2 आहे आणि OH इकडच्या चेन सोबत पॉलिमराइज करेल आणि हे तुमचं काय बनेल, एन टाइम स्ट्रक्चर बनेल, ज्यालाच आपण काय म्हणतो, मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. तुम्हाला पेपर मध्ये आलं तर लिहायचं काय आहे, डायरेक्ट मेलामाइनचं स्ट्रक्चर काढायचं, बरोबर आहे. मेलामाइनचं स्ट्रक्चर झाल्यानंतर त्याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइडची ऍडिशन करून ॲरो दाखवायचा, ते डायरेक्टली हे स्ट्रक्चर काढायचं. जे स्ट्रक्चर तुमचं मेलामाइनचं आहे ते डायरेक्टली आधी काढून घ्यायचं. त्यातला जो NH2 मधला एक हायड्रोजन रिप्लेस करायचा. कोणी रिप्लेस केला, CH2OH ग्रुपनी. कसा केला मी तुम्हाला इथे दाखवलेलं, तुम्हाला ते पेपर मध्ये दाखवायची बिलकुलही गरज नाही. हायड्रोजन ॲटम रिप्लेस करायचा CH2OH ग्रुपनी. नंतर H3O+ च्या ऍडिशन मधून सगळे OH ग्रुप काय करायचे, निघालेले दाखवायचे आणि पुढे पॉलिमरची चेन. आणि हे रिपीटेटिंग युनिट जे बनलं त्याचंच नाव काय आपलं, मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. मी शॉर्ट फॉर्म लिहिलंय MFP, मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. गॉट इट. आणि युजेस काय लिहू शकता, डेकोरेटिव्ह टेबल टॉप्स अँड किचनवेअर आर्टिकल्स मध्ये मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर यूज केला जातो. अगदी शॉर्ट मध्ये आलं तर याचं स्ट्रक्चर विथ रिॲक्शन तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला येऊ शकतं. गॉट इट स्ट्रक्चर. चला लास्ट आपलं पॉलिमर विस्कोज रेऑन. त्याच्यानंतर आपले 10चे 10 पॉलिमर कंप्लीट झाले, सगळं स्ट्रक्चर शॉर्ट नोट सोबत. आता बघा मी इथे 4 स्टेप्स लिहिले, या 4 स्टेप्स मध्ये काय करायचंय, तुमचा विस्कोज रेऑन बनणार आहे. तुम्हाला आठवत असेल आपण सेल्युलोज हा काय आहे, नॅचरली डिराइव्ड पॉलिमर आहे. सेल्युलोज कुणापासून भेटतं आपल्याला, प्लांट पासून भेटतं, बरोबर आहे. आणि याच्यावरती आपण काय करतो, केमिकल प्रोसेस करतो लॅबोरेटरी मध्ये आणि आपल्याला काय भेटतो, विस्कोज रेऑन भेटतो. सो विस्कोज रेऑन काय झालं बरं, काय झालं, सेमी सिंथेटिक पॉलिमर झाला. सोर्स काय आहे याचा, सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता आपल्याला काय शिकायचं तर हा बनतो कसा, तर या 4 स्टेप्स लक्षात ठेवायचा.
या 4 स्टेप्स लक्षात ठेवायचं आणि काय होईल तुम्हाला याचं प्रिपरेशन व्हेरी इझिली समजेल. सेल्युलोज मध्ये पहिल्यांदा कोण टाकायचं, बेस टाकायचं NaOH, रिॲक्शन करायची, त्यानंतर CS2 टाकायचा म्हणजे कार्बन बायसल्फाइड टाकायचा, रिॲक्शन करायची, त्याच्यानंतर वॉटर ऍड करायचा, रिॲक्शन करून प्रोडक्ट काय येतो बघायचा, आलेल्या प्रोडक्ट मध्ये परत वॉटर ऍड करायचं आणि तुम्हाला फायनली तुमची रिॲक्शन किंवा विस्कोज रेयॉन हा सेमी सिंथेटिक पॉलिमर काय होईल, अचीव होईल. बघा पहिल्या स्टेप मध्ये काय करतो आपण, आता कोणामध्ये ऍड करायचं, मोनोमरचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती पाहिजे ना. बघा सेल्युलोज म्हणजे कोण, आपला रिपीटेटिंग ग्लुकोज युनिट. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. हा कोण आहे, तुमचा ग्लुकोज आहे. त्याच्यातून काय करा तुम्ही, मायनस वॉटर, काय करा मायनस वॉटर, काय बनेल C6, एक H2, 2 H2 जाणार म्हणजे राहिले किती 10 H2, एक ऑक्सिजन घेणार राहिले किती 5. आणि हे काय होईल तुमचं रिपीट होईल आणि हा कोण आहे तुमचा सेल्युलोज, ज्याला आपण सेल OH असं लिहायचं. कसं लिहायचं, सेल OH. सेल्युलोज आहे, हा ग्लुकोज आहे. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय होईल, कंडेन्सेशन रिॲक्शन करेल C6H10O5 N टाइम्स. सो हा झाला तुमचा सेल्युलोज, ज्याला लिहायचं तुम्ही सेल OH. आणि तुमची रिॲक्शन स्टार्ट कशी होणार मग, सेल OH मध्ये तुम्ही कोण टाकताय, बेस टाकताय NaOH. NaOH हा कोण आहे तुमचा सेल्युलोज फ्रॉम वुड पल्प. वुड पल्प म्हणजे काय, तर आता बघा, बार्क ऑफ ट्री आहे म्हणजे काय, झाडाचा खालचा भाग ब्राउनिश कलरचा, त्याच्यामध्ये काय असतं, सेल्युलोज असतं. ती ऍक्च्युली काय आहे, डेड स्किन आहे तुमच्या प्लांटची. तुम्ही ज्याला काय करा, स्क्रॅच करा, तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय असतं, सेल्युलोज पासून ते प्रिपेअर्ड असतं. ऍक्च्युली हे स्ट्रक्चर बायोमॉलिक्युलचं स्ट्रक्चर आहे सेल्युलोज. याच्यामध्ये तुम्ही NaOH म्हणजे बेस टाकताय. कशी प्रोसेस होते बघा, काय प्रोसेस होणार आहे, Na कसा असतो, Na+OH- हे तुम्हाला माहिती आहे. आणि सेल्युलोज कसा होणार आहे, याच्यावरती पण O- असणार आहे, सेल्युलोज वरती प्लस असणार आहे, Na वरती प्लस असणार आहे, याच्यावरती मायनस असणार आहे. चला ग्रुप्स एक्सचेंज करा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल, अट्रॅक्ट होईल. सॉरी चुकीचं काढलं मी इथे, H वरती पॉझिटिव्ह असतो, H+ असतो ना, आणि O सेल कसा असतो, निगेटिव्ह असतो. सो O सेल निगेटिव्ह अँड Na पॉझिटिव्ह काय बनणार, सेल O- Na+. हा काय झाला तुमचा अल्कलाइन सेल्युलोज झाला. अल्कलाइन सेल्युलोजचे युनिट झालं. प्लस कोण असणार आहे, H+ अँड OH-. प्लस कोण असणार आहे, H+ अँड OH- म्हणजे H2O. वॉटर काय झाला, बाहेर पडलं, बरोबर आहे. हा झाला तुमचा अल्कलाइन, पहिली स्टेप अल्कलाइन सेल्युलोज. दुसऱ्या स्टेप मध्ये काय आहे, परत तुमचा अल्कलाइन COH लिहून घ्यायचा, सेल्युलोज लिहून घ्यायचा, सेल O Na+. काय ऍड करायचं याच्यामध्ये, CS2. स्ट्रक्चर कसं असतं, C डबल बॉन्ड S. बघा कार्बन आणि सल्फर मध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, सल्फर ॲटम आहे. सो सल्फर ॲटम सगळे इलेक्ट्रॉन्स काय करणार, स्वतःकडे काढून घेणार. त्यामुळे ह्याच्याकडे कसं असेल, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन गेले ना कार्बन कडून, निगेटिव्ह चार्ज जात असेल तर येणार कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. यांच्यावर कुठला, निगेटिव्ह. ह्याच्यावर कुठला, निगेटिव्ह. कारण हे दोन सल्फर ॲटम इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतात. आता इकडे O निगेटिव्ह आहे आणि Na कोण आहे, पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह कोणासोबत बॉन्ड करणार, पॉझिटिव्ह कार्बन सोबत. कसं बनेल बघा, सेल O निगेटिव्ह होता, बॉन्ड कोणासोबत केला, कार्बन सोबत. कार्बनला खाली कोण लागलाय, डबल बॉन्ड S लागलाय, बरोबर. एका कार्बनला C डबल बॉन्ड. दुसऱ्याकडे पण कोण लागलाय, सल्फर लागलाय. डबल बॉन्ड का नाही दिला, कारण कार्बन 4च बॉन्ड बनवू शकतो म्हणून सिंगल बॉन्ड झाला इकडे. आणि हा आता काय झालं, इथं डबल बॉन्ड तुटलाय. डबल बॉन्ड होता म्हणजे त्याच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन्स होते. सिंगल बॉन्ड झाला म्हणजे काय झालं, याचे इलेक्ट्रॉन्स लॉस झाले, पॉझिटिव्ह चार्ज येणार याच्यावरती. आणि सॉरी हे इलेक्ट्रॉन्स इथे आले ना, हा डबल बॉन्ड तुटून इलेक्ट्रॉन्स कुठे आले, हे सल्फर वरती आलेले असणार. सल्फर वरती निगेटिव्ह चार्ज येणार आणि तुमचा सोडियम ॲटम काय होणार याच्यावरती, Na+. आणि प्लस मायनस काय करेल, एक बॉन्ड तयार करेल. आणि हे तुमचं पुढचं स्ट्रक्चर तयार झालं. त्यामध्ये कोण ऍड करायचं तुम्हाला, थर्ड स्टेप मध्ये वॉटर. ती स्टेप रिपीट करा परत. सेल O, कार्बनला खाली डबल बॉन्ड S, पुढे कोण लागलंय S, पुढे कोण लागलंय Na, याच्यामध्ये कोण ऍड केलं H.
2O म्हणजेच काय HOH सुद्धा लिहू शकतो आपण. मी समजण्यासाठी लिहिले तुम्हाला H प्लस OH मायनस. बघा इकडे पण आपण काय म्हटलेलं S मायनस Na प्लस असतो बरोबर आहे. आता काय होणार परत Na प्लस OH मायनस बाहेर जाणार. Na प्लस OH मायनस म्हणजे कोण झालं NaOH. तुमचा बेस बाहेर पडला आणि हे स्ट्रक्चर जॉईन करा आता. सेल O कार्बनला खाली डबल बॉन्ड S. इकडे कोण आहे सिंगल बॉन्ड S अँड कोण आलं H. हे स्ट्रक्चर तुमचं तयार झालं. परत लास्टला परत काय ऍड करायचं तुम्हाला वॉटरच ऍड करायचंय. इकडेच ऍड करते 4 स्टेप. जो स्ट्रक्चर बनलं त्याच्यामध्ये कोण ऍड करायचंय वॉटर. या स्ट्रक्चर मध्ये वॉटर ऍड करताय. बघा काय होतंय परत कोण येते H प्लस OH मायनस आहे बरोबर आहे. आता कुठली बॉन्ड तुटते ही बॉन्ड तुटते. हीच बॉन्ड का तुटली कारण ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. ही बॉन्ड काय होते तुटते आणि काय बनतं परत तुमचा सेल OH. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून ऑक्सिजनवर निगेटिव्ह कार्बन वरती पॉझिटिव्ह सेल OH बनला. आणि हा काय बघा हा इकडे जॉईन केला असं म्हटलं तरी चालेल. राहिलं कोण CH2 प्लस काय झालं CH2 म्हणजे कार्बन डायसल्फाइड. स्टार्ट जिथून केलेला एंड तिथेच आला म्हणजे हा पण कोण आहे तुमचा सेल्युलोजच आहे पण याच्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह झाल्या म्हणून हा कसला झाला रेयॉन झाला किंवा काय म्हणतो आपण याला विस्कोज रेयॉन झाला. कसा झाला विस्कोज रेयॉन झाला. हा वुड पल्प नाही राहिला त्याच्या प्रॉपर्टीज एनहान्स झाला इम्प्रूव्ह झाला आणि काय झालं सेल्युलोज किंवा विस्कोज रेयॉन तुमचा इथे काय झाला बनलेला आहे. गॉट इट. काय केलं बघा NaOH ऍड करायचं नुसतं तोडत राहायचं. कोणावरती पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती निगेटिव्ह चार्ज हे लक्षात ठेवायचं. Na प्लस असतो OH मायनस असतो हे तुम्हाला माहिती आहे. H प्लस असतो त्यामुळे O काय होणार ऑटोमॅटिकली निगेटिव्ह होणार. मायनस प्लस जॉईन करा. इथे मायनस प्लस जॉईन केलं वॉटर बाहेर पडला. हा कंपाऊंड आहे तसा घ्या CH2. सल्फर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे स्वतःकडे निगेटिव्ह चार्ज कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज कोणाकडे जाणार पॉझिटिव्ह कडे. सो ऑक्सिजननी बॉन्ड कोणासोबत केला कार्बन सोबत. डबल बॉन्ड सल्फर आहेच परत काय होणार सिंगल बॉन्ड सल्फर. डबल बॉन्ड होती इथे ती काय झालं इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट केले त्यांनी म्हणून याच्यावरती निगेटिव्ह याच्यावरती पॉझिटिव्ह असं काय झालं स्ट्रक्चर बनला. हे स्ट्रक्चर परत वॉटर ऍड करा हे बनेल. परत डबल बॉन्ड हा मधला OC बॉन्ड तुटेल आणि सेल्युलोज आणि CH2 काय होईल बनेल. रिपीट करा परत परत परत. तुम्ही नोटबुक मध्ये जोपर्यंत हे स्ट्रक्चर्स काढत नाहीत कुठून तुम्हाला टेफ्लॉनचे पॅन वगैरे स्ट्रक्चर बघितलं ते अगदी इझी होते. तुम्हाला प्रॅक्टिस कुठून करायला लागणार आहे बेकलाइट आणि सेल्युलोज किंवा विस्कोज रेयॉनचं स्ट्रक्चर तुम्हाला काय करायला लागणार सतत सतत ते काढायला लागणार आहे. ओके. आता बघा तुमचे काय राहिले काही ऍक्टिव्हिटीज राहिले तुमच्या टेक्स्टबुक मधल्या. आणखीन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स बघायचे. मी खूप वेळ सांगितले PHBV नायलॉन 2 नायलॉन 6 हे 2 पॉलिमर आणि एक मोठा चार्ट आहे तो डिस्कस करूया नेक्स्ट पार्टमध्ये. आपला पार्ट नंबर आय गेस 10 असेल तो आणि आपला सगळा चॅप्टर इथे संपेल. त्याच दिवशी आपण काय करायचं क्विक रिव्हिजन करायचं. पार्ट 10 जेव्हा घेईन आपण त्याच दिवशी क्विक रिव्हिजन असेल पूर्ण पॉलिमर चॅप्टरचं आणि आपण काय करणार आपली एक्सरसाइज डिस्कस करणार आहे. मेजॉरिटीली तुमचा चॅप्टर कंप्लीट झालाय. एक्सरसाइज करायला घ्या. काय डाऊट असेल टेलिग्राम पेज आहे इंस्टाग्रामचं पेज आहे आपलं तुम्ही काय करू शकता किंवा खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जाऊन तुमचे डाऊट्स मला सांगू शकता. मी तुम्हाला हेल्प करेन. मला काही जणांनी विचारलं की मॅम तुमच्या PDF नोट्स आहेत का. खरंच गरज आहे का PDF नोट्सच्या. मी इथे इन डिटेल तुम्हाला काय करते बोर्डवरती ईच अँड एव्हरी पॉईंट कशी नोट लिहायची किती मार्काला आली तर कशी लिहायची हे सगळं सांगतेय. आय विल ट्राय प्रोव्हाइडिंग द नोट्स बट इट्स बेटर की तुम्ही काय करा मी जे लिहिते ते कॉपी डाऊन करा. सो आपल्याला फॉलो करा टेलिग्राम इंस्टाग्रामवरती ॲज वेल ॲज खाली कमेंट्स करा तुमचे डाऊट अँड जॉईन करा नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू सो मच.